मारेगाव कत्तलीसाठी नेणाऱ्या 26 गोवंश बैलांची सुटका, 29,10,000चा मुद्देमाल जप्त, देवधरी घाटात कारवाई, आरोपी फरार। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कत्तलीसाठी नेले जात असलेल्या गोवंशाची मोठी वाहतूक पोलिसांनी उधळून लावत 26 गोवंशीय बैलांची सुटका केली आहे। या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह एकूण 29,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे। ही कारवाई शुक्रवार 16 जानेवारी रोजी पहाटे 6:30 वाजताच्या सुमारास देवधरी घाटात करण्यात आली। नागपूर येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवधरी घाटात सापळा रचला। दरम्यान MH40 AK 3933 क्रमांकाचा संशयित ट्रक दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। मात्र पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालकाने वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 26 जिवंत गोवंशीय बैल व 2 मृत बैल दोरखंडाने अत्यंत निर्दयपणे बांधलेले आढळून आले। या कारवाईत 20 लाख रुपये किमतीचा ट्रक व 9,10,000 रुपये किमतीचे 28 गोवंशीय बैल असा एकूण 29,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या नेतृत्वात PSI सुनील कुळमेथे, पोलीस अंमलदार भोजराज करपते, अविनाश चव्हाण, चालक अभिजित कोशटवार, आमिर किन्नागे यांनी यशस्वीरित्या केली। दरम्यान फरार आरोपींचा शोध सुरू असून संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। मारेगाव वार्ता जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ।